अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. सर्व ताई आणि दादांना तुमचं सर्वांचं स्वामी समर्थ माझ्या या चॅनलमध्ये स्वागत आहे. आजचा दिवस स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचा सुखाचा आणि आनंदाचा जाऊ ही स्वामीचरणी प्रार्थना करून आजच्या नवीन व्हिडिओला नवीन सेवेला सुरुवात करूया. तर बघा, आता उद्यापासून म्हणजे श्रावण महिन्याला तर सुरुवात झालेलीच आहे, पण उद्या श्रावण महिन्यातील हा पहिला सोमवार आहे आणि यावेळेस 4 सोमवार आलेले आहेत. मग आणि तोही सोमवार नागपंचमी दिवशीच आलेला आहे. खूप म्हणजे खूप छान असा हा योग आहे, कारण नागपंचमी आणि श्रावण महिन्यातील पहिला सोमवार हे एका दिवशीच आलेले आहेत. मग या श्रावण सोमवारामध्ये म्हणजे या श्रावण महिन्यामध्ये श्रावण सोमवारी नेमके कोणते उपाय करायचे, ज्या उपायाने आपल्या घरातील जी काही पैशाची अडचणी आहे, जी पैशाची कमतरता आहेत किंवा पैशासंदर्भात ज्या काही अडचणी आहेत तर त्या अडचणीही दूर होतील. महादेवाच्या सेवेबरोबरच तुम्हाला लक्ष्मीची सुद्धा सेवा या महिन्यामध्ये करायची आहे. तर ती सेवा कोणती आहे, कशा प्रकारे करायची आहे, सगळी काही माहिती व्यवस्थित या व्हिडिओमार्फत मी तुमच्याशी शेअर करणार आहे. तर त्याच्यासाठीच व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, जेणेकरून सर्व काही माहिती तुम्हाला एकदम व्यवस्थित मिळून जाईल. तर बघा, आता ह्यावेळेस 4 सोमवार आलेले आहेत, तर आणि तो पण खूप म्हणजे खूप छान असा योग आहे, कारण नागपंचमी आणि सोमवार हे दोन्ही पण एकाच दिवशी आलेले आहेत. त्याच्यामुळे खूप म्हणजे खूप प्रभावी अशी तुमची सेवा होणार आहे. त्याचबरोबर जे काही उपाय तुम्हाला करायचे आहेत तुम्ही ते उपाय करू शकतात. आता बघा, ही सेवा तुम्ही मंदिरात, महादेवाच्या मंदिरात जाऊन करू शकतात किंवा घरच्या घरीसुद्धा तुम्ही ही सेवा करू शकतात. आता म्हणजे पहिला श्रावण सोमवार तर पहिली शिवमूठ ही तांदूळ असते. मग आपल्याला काय करायचं आहे, या पहिल्या श्रावण सोमवारी 21 तांदळाचा प्रभावी उपाय करायचा आहे. लक्ष्मी प्राप्तीची ही सेवा आहे, सर्वात उत्तम ही सेवा असणार आहे. तुम्ही जर अंतःकरणातून विश्वास ठेवून श्रद्धेने जर ही सेवा केली तर नक्कीच ती तुमचं जे काही इच्छा मनोकामना येतात ती तर पूर्ण होणारच होणार. तर बघा, आता पहिली शिवमूठ ही तांदूळ आहे. तर तुम्हाला काय करायचं आहे, तुम्ही मंदिरात जाऊन ही सेवा करू शकतात किंवा घरी करू शकतात. शक्य असेल तर जितकं होईल तितकं प्रदोष काळातच तुम्ही ही सेवा आवर्जून करा. समजा जॉब आहे काही, तर कामाला तुम्ही बाहेर जात असाल, नाही जमत तर तुम्ही सकाळी सकाळीसुद्धा ही सेवा करू शकतात. अशा प्रकारे आता तुम्हाला काय करायचं आहे, 21 तांदूळ घ्यायचे आहेत. ते पण तुटलेले फुटलेले नसून एकदम चांगले व्यवस्थित 21 तांदूळ तुम्हाला घ्यायचे आहेत. म्हणजेच 21 अक्षता तुम्हाला घ्यायच्या आहेत. देवघरासमोर आसन टाकून बसायचं आहे. उजव्या हातामध्ये 21 अक्षता घ्यायच्या आहेत आणि ही सेवा होईल तितकी प्रदोष काळामध्ये केलेली चांगली आहे. आता उजव्या हातात तुम्हाला अक्षता घ्यायच्या आहेत आणि तुम्हाला 16 वेळेस देवघरासमोर बसून उजव्या हातात त्या अक्षता घेऊन 16 वेळेस कमलात्मक मंत्र म्हणायचा आहे. आणि ज्यावेळेस तुम्ही 16 वेळा तुम्हाला कमलात्मक मंत्र म्हणल्यानंतर तुम्हाला त्या अक्षदा शंकराच्या पिंडीवर म्हणजे महादेवाच्या पिंडीवर त्या अक्षदा तुम्हाला अर्पण करायच्या आहेत. आणि भगवान शंकरांना एकच प्रार्थना करायची आहे की तुमचा कृपाशीर्वाद आमच्यावर असाच सदैव राहू द्या. प्रत्येक अडचणीतून आम्हाला तुम्ही मार्ग दाखवा आणि तुमचा आशीर्वाद आमच्या पाठीशी राहू द्या, अशी तुम्हाला भगवान शंकराला प्रार्थना करायची आहे. आणि नंतर ही सेवा झाल्यानंतरच दुसरी जी की सेवा शिवमहापुराणातील ही म्हणजे हा उपाय आहे, तर हा सुद्धा तुम्ही उपाय आवर्जून करू शकतात. बघा, आपण कधी बी मंदिरात जाता वेळेस बघतो, मंदिरात गेलो की सगळेजण म्हणजे ज्या काही महिला असतात त्या काय करतात, एक तांब्या जल घेऊन मंदिरात जात असतात. आणि ही आधीपासूनच परंपरा आहे, आणखीन पण ती परंपरा आपल्याकडे आहे. तर तुम्हाला काय करायचं आहे, आता तुम्ही एक तांब्यात पाणी घेऊन जात असतात किंवा एक लोटा पाणी तुम्ही स्वच्छ जल अर्पण करण्यासाठी मंदिरात घेऊन जातात. तर तुम्हाला काय करायचं आहे, ते जल जे तुम्ही नेलेलं आहे तर ते जल महादेवाच्या पिंडीवर अर्पण करताना तुम्हाला हा मंत्र म्हणायचा आहे. तो मंत्र कोणता आहे बघा, नीट व्यवस्थित ऐकून घ्या आणि तो मंत्र नक्की म्हणा. महादेवाच्या पिंडीवर तुम्ही दूध अर्पण करा, स्वच्छ पाणी अर्पण करा आणि अर्पण करता करता तुम्हाला हा मंत्र आवर्जून म्हणायचा आहे. तो मंत्र कोणता बघा, रूपम देहीम यशो देही भोगम देहीच शंकर भक्तिमुक्तिफलदेही गृहीतातय नमस्तुते. ओम श्रीं व्रीं क्लीं कमले कमलाय
प्रसिद्धे श्रीं ओम महालक्ष्मी नमः हा मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे. आणि ते जे जल आहे लोट्यातील ते सगळं काही जल तुम्हाला महादेवाच्या पिंडीवर अर्पण करायचे आहे. अशा या 2 सेवा तुम्हाला या सोमवारी करायच्या आहेत. खूप म्हणजे खूप छान अशा ह्या प्रभावी सेवा आहे. आणि जो कोणी विश्वास ठेवून सेवा हा करतो ना, तर त्या सेवा नक्कीच फळाला येतात. आणि त्या सेवेची खूप छान अशी प्रचितीही तुम्हाला त्या सेवेची येते बरं का. तर आवर्जून तुम्ही या श्रावण महिन्यातील पहिल्या सोमवारी हा उपाय नक्की करून बघा. या सेवेने काय होणार आहे, तुमच्या घरातील जी पैशाची कमतरता आहे, जी तुम्हाला पैशाची कमतरता भासत आहे, खूप पैसा येतो पण काही कुठे गेला काही कळत नाही, किंवा घरामधील पैसा हा टिकून राहावा, लक्ष्मी माता ही स्थिर घरामध्ये राहावी, तिचा कृपाशीर्वाद आपल्याला मिळावा, यासाठी तुम्ही हा उपाय आवर्जून करा. तर अशी होती आजची सेवा. तर तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि त्याचबरोबर श्रावण महिन्याला सुरुवात झालेली आहे, तर माझ्या सर्व ताई आणि दादांना श्रावण महिन्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. चला तर मग भेटू पुन्हाच अशा एका नवीन व्हिडिओसोबत, नवीन सेवेसोबत. तोपर्यंत माझ्या सर्व ताई आणि दादांना श्री स्वामी समर्थ.